सर, जिल्ह्यात महापूर आलेला आहे. अनेक ठिकाणी साप, नाग किंवा जलचर प्राणी सापडत आहेत. काय नागरिकांना आवाहन असेल? पूर्ण नुसतं जलचर नाही तर बरेच प्राणी सापडत आहेत आणि ह्या महापुराचा जसं माणसांना त्रास झाला आहे तसा प्राण्यांना, पक्ष्यांना आणि लहानशे सरपटणारे जे जमिनीत बिळं वगैरे करून राहतात सगळ्यांना झाला आहे. त्यांनाही तेवढाच धोका आहे आणि आपल्यालाही धोका आहे. जर ह्या प्राण्यांची संख्या त्या पुरात संपली, त्या प्राण्यांना पुराचा त्रास झाला तर आपल्यालाही तो पुढे धोका आहे. कारण कीटक जे वाढणार आहेत त्यांना आटोक्यात ठेवणारे, त्यांना ह्याच्यात आणणारे हे प्राणीच असतील. म्हणजे उदाहरणार्थ बेडकं असतील की कीटक असतील तर साप लागणार आहेत किंवा सापसुरळ्या लागणार आहेत आणि हे सगळे बिळात राहणारे प्राणी. आणि अशा ह्याच्यात ते जे प्राणी आहेत ते पाणी त्यांच्या ह्याच्यात गेल्यामुळे बिळात बाहेर आश्रयाला येतात, उंच ठिकाणी येत आहेत, गरम जिथं उबदार जागा आहे तिथं जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकांना असं आव्हान आहे की जशी जिथं उबदार जागा आहे तिथं प्राणी आश्रय घेणार आहे तर त्यांना त्रास देऊ नका. तुम्हाला जिथं तुमच्या घराच्या परिसरात वगैरे आलेलं असेल तर आम्हाला वन विभागाला 1926ला कळवा. जवळच्या सर्पमित्रांना जे व्यवस्थित प्राण्यांना हाताळतात आणि त्यांना त्यांच्या जवळच्या निसर्गात सोडतात त्यांना कळवा. आणि तुम्ही स्वतःही आम्हाला आमच्या व्हॉट्सअपवरती प्राण्याचा कुठलाही असेल, साप असेल किंवा इतर कुठलाही असेल, फोटो वगैरे टाकला की त्यांच्याबद्दल माहिती देऊन आम्ही तुमच्याशी काउन्सिलिंग करू. कारण त्या परिसरातच ते प्राणी राहत असतात आणि त्या पुराचा त्यांना त्रास झालेला असतो. त्या व्हॉट्सअपवरती प्राण्याचा कुठलाही असेल, साप असेल किंवा इतर कुठलाही असेल, फोटो वगैरे टाकला की त्याच्याबद्दल माहिती देऊन काउन्सिलिंग करू.